इथून परत मला मुंबईला जायचं, परत मुंबईला काही बैठका आहेत, त्या बैठका आटपायच्या, सभा नाहीच. पण एवढ्या सगळ्या सभा घेत असताना मला मयुरेशसाठी सभा द्यायचीच होती. आज आता मी त्या हडपसरला जाऊन आलो. तिकडे सत्यानाश करून ठेवलाय पुण्याचा, सत्यानाश. मगाशी मी त्या तिथे सभेमध्ये मी अनेक काही गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला काही मुद्दा म्हणून कदाचित बोलता बोलता माझ्या तोंडात येतील परत त्या. पण काही भाग जे मी बघतो ना, महाराष्ट्रामधले, पुण्यामधले, मुंबईमधले, तिकडची लोक जेव्हा मी बघतो त्याला मला असं वाटतं की सर मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. हे काय रोजचं जगणं आहे का मला जरा सांगा. शहर कशाला म्हणतात बरं? हे तुम्ही या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सवय लागली पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की नाही चालू देत चालू देत, तर मग काय राजकारणात तेच पाहिजे. जेव्हा काही घटना घडतात, गोष्टी घडतात, त्यावेळेला बोटं मोडता आणि नंतर सगळ्या गोष्टी विसरून जातात. आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत. रस्ते मिळाले आम्हाला गाड्या चालवायला, त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडतो. आम्हाला चांगले फुटपाथ मिळत नाहीत. आम्हाला चांगल्या शाळा मिळत नाहीत. शाळांमध्ये ॲडमिशन मिळत नाहीत. चांगली हॉस्पिटल्स मिळत नाहीत. रुग्णालय मिळत नाहीत. असली तर त्याच्यामध्ये खाटा मिळत नाहीत. सगळी बजबजपुरी, सगळी सत्यानाश झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा. याचं कारण काय हवंय हे तुम्हालाही माहित नाही आणि काय द्यायचंय हे राजकारणाला माहित नाही. आज तुम्हाला एक एक अवयव फुटलेला आहे, तुम्हाला कल्पना असेल. तो सगळ्यांना एक अवयव फुटलाय, त्याचं नाव आहे मोबाईल फोन. एकदा त्या मोबाईल फोनवरती ना जाऊन एकदा जग बघा. सहज मी तुम्हाला आता सहज सांगतो, नुसते बसले असाल ना तर जगभरामधली शहरं फक्त बघा. कशा प्रकारची शहरं आहेत, कशा प्रकारची शांतता आहे, कशा प्रकारची त्यांची हॉस्पिटल्स आहेत, कशा प्रकारचे त्यांचे फुटपाथ आहेत, कशा प्रकारचा त्यांचा ट्रॅफिक आहे, कशा प्रकारच्या शाळा आहेत, त्या कशा प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं. अहो, रोजच्या जर गरजा तुमच्या संपल्या नाही तर माझा तरुण, माझ्या तरुणी हे नवीन स्वप्न पाहतील कशी? जगभरामध्ये अनेक तरुण, अनेक तरुणी वेगवेगळे शोध लावतायत, वेगवेगळ्या कंपन्या काढतायत. आणि आमच्याकडे रोजच्याच गरजा पुरवता म्हणजे त्यातनं वाट काढता काढताच आमची नाकी नऊ येते. नवीन स्वप्न बघणार कुठून? आमच्याकडे काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या भारताचे लोक कोण? नखं वाढवलेले आणि मिशा वाढवलेले. त्याला अक्कल लागत नाही. कापली नाही की वाढत जातात. पण त्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही बाकीच्या देशांमधल्या तरुणांनी काय काय केलेत, शोध लावलेत, काय काय लावतायत एकदा बघा.